मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आज दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत एनडीए शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार। हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील। हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी, तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कसबटे कुटुंबियांची भेट। वैष्णवीच्या आईवडिलांशी उपमुख्यमंत्री शिंदेंची चर्चा। मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणावर कसबटे कुटुंबियांची चर्चा। वैष्णवीवर अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणात राज्य महिला आयोग गोत्यात। वैष्णवी प्रकरणात सहभाग आढळल्यास कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद। रुपाली ठुमरे पाटील यांची माहिती। ऑडिओ क्लिप ऐकवत अंजली दमानी यांचे सुपेकरांवर गंभीर आरोप, तर ऑडिओ क्लिप बनावट। आयजी सुपेकरांनी सर्व आरोप फेटाळले। 2 वर्षांपूर्वी वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड। 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। कसबटे कुटुंबियांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचा 5 पोलिसांच्या पथकाकडून शोध। निलेश चव्हाणला लवकरच ताब्यात घेण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपुरात दाखल होणार। उद्या शहांच्या हस्ते नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचं भूमिपूजन होणार। साताऱ्यात पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर। सोमवारच्या बैठकीत भाजपबाबत प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट। फडणवीसांकडून विधिमंडळातील सर्वपक्षीय सत्कारासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रण। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। पहाटेपासून राज्यभरात पावसाची हजेरी। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबई, ठाणे, पुणे, नांदेड, लातूर आणि नागपूरला सतर्कतेचा इशारा। साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसानंतर ओझरडे धबधबा वाहू लागला। मे महिन्यात पहिल्यांदाच हा धबधबा प्रवाहित। नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी। येवल्यात पावसाच्या पाण्यात मका भिजल्यानं शेतकऱ्याचं नुकसान। अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई। टँकर येताच पाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। गेल्या अनेक वर्षांपासून कडिमल गावात महिलांचा पाण्यासाठी संघर्ष। राज्यभरात कोरोनाच्या 47 नव्या रुग्णांची नोंद। ठाण्यातील कळवा इथल्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाच्या प्रादुर्भावानं मृत्यू। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।